भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे लवकरच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा खुद्द काकडे यांनीच पुण्यामध्ये केलेली आहे। पक्ष प्रवेशाची घोषणा करताना उमेदवारीबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। काकडे भाजपमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होतीच, त्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचीही भेट घेतली होती। माझी एक अशी धारणा आली की काँग्रेस हा एकच पक्ष आहे देशामध्ये की जो सगळ्या जाती धर्मांना सगळ्यांचे विचार करून आणि प्रत्येकाला रिस्पेक्टली फुल देऊन हा पक्ष पुढे जातो। त्यामुळे मी असं ठरवलं की बाबा ह्या पक्षात आपलं जाणं योग्य राहील, म्हणून मी त्या पक्षात जातोय। हा निर्णय ठाम राहील। पक्ष बदलण्याच्या पेक्षा मी काँग्रेसला पूर्वीपासून मानणारा व्यक्ती आहे। मी काँग्रेसमध्येच जाणार आहे। जो पक्ष आदेश देईल ते काम मी पक्षाचं करेन। लोकसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये इच्छुक उमेदवारांचा राजकीय कट्टा हॉटेल वैशालीमध्ये रंगला। विशेष म्हणजे काँग्रेसमधील 3 इच्छुक उमेदवार कट्ट्यावर आले होते आणि शिवसेना भाजपचे इच्छुक नसलेले प्रतिनिधी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची मजा बघत होते। मनसेतर्फे या कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तर ही परंपरा काँग्रेसची आहे की नवीन लोकांना सुद्धा स्वीकारणं, कारण काँग्रेस वाढवली पाहिजे। मला असं वाटतं की माझे जे सहकारी आहेत काँग्रेसमधले ते मला निश्चित मदत करेल, कारण हा पक्ष काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेसचा इतिहास असा आहे की ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागे सगळेजण खामटोक उभे राहतात। की ज्यावेळेला मी गेले 40 वर्ष पक्षामध्ये कधी पक्ष न सोडता निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता आहे। माझी ओळख ही पुणे शहराचा चेहरा म्हणून ओळख आहे आणि म्हणून पुणे शहराच्या विकासासाठी, पुणे शहरातला सर्व धर्मभाव टिकवण्यासाठी आणि पुणे शहराला पुढे नेऊन देण्यासाठी मला निश्चितपणे काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल, हा मला विश्वास आहे। आणि सातत्याने आम्ही युती धर्म निभावलेला आहे। जे मतभेद झाले, ज्या टीका झाल्या, त्यानंतर सुद्धा दोघांनी देशहितासाठी जे आम्ही एकत्र आलो आणि त्याच्यानंतर पुलवामाची घटना घडली, सर्जिकल अटॅक करावा लागला, त्यामधून आपले राष्ट्रामधले मतभेद बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र आलं पाहिजे आणि अत्यंत देशप्रेमासाठी बांधील असणारं सरकार निवडून दिलं पाहिजे। छुप्या मार्गांनी आणि उघडपणाने दिग्विजय सिंग सारखे नतद्रष्ट जी वेगवेगळी विधानं करतायत, या लोकांचा एक जसा चेहरा आहे तोच चेहरा घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात उभी आहे आणि त्यामुळे त्यांचं हे बेगडी राजकारण हाणून पाडणं आणि चांगल्या प्रकारचा पर्याय परत देशाला एनडीएच्या रूपाने देणं हेच उद्धवजी ठाकरे यांची भूमिका आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे। 2 दिवसांमध्ये जागांचा तिढा सोडवला नाही तर 13 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटना 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचं स्वाभिमानीनं स्पष्ट केलंय। महाआघाडीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गंभीर नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केला। आघाडीचा निर्णय दिल्लीत 2 दिवसांनी होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत घेतला जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। हितेंद्र ठाकूर आणि इतर पक्षांना आघाडीत किती जागा दिल्या जातील हे चर्चेनंतरच स्पष्ट होईल असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान नगरच्या लोकसभा जागेबाबत आता खुद्द काँग्रेस हायकमांड राहुल गांधीच लक्ष घालतील किंवा त्याविषयीचा निर्णय घेतील अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय। या जागेचा तोडगा काढण्याकरता राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे शरद पवारांसोबत बोलण्याची शक्यता आहे। सोमवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी नगरच्या जागेबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे। सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागा लढवावी असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्याची सूत्रांची माहिती आहे, पण सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यास फार इच्छुक नसल्याचं कळत आहे। आता आघाडीत वाद असलेल्या लोकसभा जागांवर सोमवारी दिल्लीत तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बातमी आहे एका शाही विवाह सोहळ्याची। मुकेश अंबानी यांचे थोरले सुपुत्र आकाश अंबानींचा विवाह सोहळा पार पडला। हिरे व्यावसायिक रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता आणि आकाश अंबानी विवाह बंधनात अडकले। या शाही विवाह सोहळ्यासाठी देश विदेशातील प्रमुख अतिथी, उद्योजक, राजकारणी तसंच क्रीडा आणि बॉलिवूड क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली।